विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह बी पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण युनिट क्रमांक 12 मधील लेसन क्रमांक 85 म्हणजे अर्थ रेजिस्टन्स टेस्टर याची माहिती पाहिली। आज आपण युनिट क्रमांक 13 मधील लेसन क्रमांक 86 जो आहे इल्युमिनेशन याची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, हा लेसन जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपणास प्रकाश आणि त्याच्या मोजमापाचे एकक काय, प्रकाशाचे नियम काय, लाईट आणि लाईव्ह फिटिंग काय, रिफ्लेक्टरचे प्रकार काय काय असतात, प्रकाश योजनेसाठी लक्षात घ्यायचे मुद्दे कोणते आहेत, सप्लिमेंटरी लाइटिंग काय आहे, लाईट फिटिंग, त्याचे प्रकार आणि त्याचे परफॉर्मन्स याची माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, प्रकाशाचे स्वरूप बघा, दॅट इज कॉल्ड द नेचर ऑफ लाईट। आता तुम्हाला माहित असेल की प्रकाश जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचाच एक प्रकार आहे आणि हे जे आहे ते आपल्याला रेडिएशन कुठे कुठे जाणवतात, रेडिओ, दूरदर्शन जे आपले क्ष किरण म्हणतो आपण, त्याच्यानंतर गॅमा किरण, या सगळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिएशन सारखाच तो एक एलिमेंट आहे। दृश्यमान प्रकाश म्हणजे स्पेक्ट्रमच्या त्या भागातील रेडिएशन जे की 380 ते जवळपास 760 नॅनोमीटर असते आणि त्यामुळेच मानवी डोळ्यास संवेदना प्राप्त होते। मित्रांनो, आपल्याला जर प्रकाशाबद्दल सखोल माहिती घ्यायची असेल तर त्याच्या आधी आपल्याला संबंधित व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे। म्हणून आपल्याला जे डेफिनेशन शिकायचे आहेत, सगळ्यात आधी लुमिनस फ्लक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, त्याच्यासोबत कॅन्डेला काय आणि लुमेन काय। पहिली डेफिनेशन बघा, लुमिनस फ्लक्स काय असते। लुमिनस फ्लक्स एखाद्या प्रकाशमान पदार्थातून प्रकाश लहरीच्या स्वरूपात दर सेकंदास उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेलाच लुमिनस फ्लक्स असे म्हणतात। लुमिनस फ्लक्स हेच याचे जे युनिट आहे ते काय आहे, लुमेन। लुमिनस इंटेन्सिटी मित्रांनो, प्रकाश स्त्रोतामार्फत दर एकक क्षेत्रात उत्सर्जित होणाऱ्या प्रकाश पॉवरच्या तीव्रतेलाच त्या प्रकाशाची लुमिनस इंटेन्सिटी असे म्हणतात। एसआय पद्धतीमध्ये या लुमिनस इंटेन्सिटीचे एकक कॅन्डेला आहे। कॅन्डेला पॉवरच्या स्त्रोतामार्फत दिलेल्या दिशेमध्ये उत्सर्जित होणाऱ्या या प्रकाशाच्या प्रमाणालाच कॅन्डल पॉवर असे म्हणायचं। एक कॅन्डेला बरोबर 0.982 कॅन्डल। हे लुमेन काय, आता मी तुम्हाला शिकवलं होतं लुमिनस फ्लक्सची डेफिनेशन, तर त्याच्यामध्ये सांगितलं की लुमिनस फ्लक्सचे एकक काय आहे, लुमेन। काय असते बघा की युनिट सॉलिड अँगल मध्ये पडणाऱ्या प्रकाशालाच लुमेन असे म्हणायचं। आता या ठिकाणी बघा की जो पण तुम्हाला प्रकाशाचा जो भाग दिसत आहे तर त्यामध्ये जो रंगवलेला भाग आहे तो जर r² क्षेत्रफळ एवढा असेल आणि एक कॅन्डेलाचा स्त्रोत मध्यबिंदू हे जे C आहे याच्या जवळ असेल तर त्याच्या सॉलिड अँगल मध्ये 1 लुमेन एवढा प्रकाश समाविष्ट असतो। मित्रांनो, इल्युमिनेशन त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो प्रकाशमान। काय असते बघा, एखाद्या जागेचे इल्युमिनेशन म्हणजे त्या जागेला काटकोनात प्रत्येक युनिट एरियामध्ये मिळणारी त्याची लुमिनस फ्लक्स असते। याचे युनिट लक्स किंवा लक्स म्हणजे लुमेन पर मीटर स्क्वेअर म्हणा किंवा मग लक्स म्हणा, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं ते म्हणा, आणि एकूण मिळणाऱ्या प्रकाशाला ते लक्स म्हणतायचं। त्या लक्सचं दुसरं नाव काय, लुमेन पर मीटर स्क्वेअर। काही वेळा त्याला आपण मीटर कॅन्डल असे सुद्धा म्हणतो। आणि लाईट मोजण्यासाठी हे लाईट मीटर जे आहे ते उपकरण आपण वापरत असतो। लक्स आता जे सांगितलं ते एखाद्या जागेचे इल्युमिनेशन म्हणजे त्या जागेला काटकोनात प्रत्येक युनिट एरियामध्ये मिळणारे लुमिनस फ्लक्स। याचे युनिट काय असते, लक्स लुमेन पर मीटर स्क्वेअर। एकूण मिळणाऱ्या प्रकाशाला त्याचं लक्स म्हणायचं। लाईट मोजण्यासाठी लक्स मीटर हे आपण उपकरण वापरतो। मित्रांनो, जेथे मोजमापाची आवश्यकता असते तेथे हे उपकरण ठेवण्यात येते आणि उपकरणाच्या स्केलवरच लक्स मध्ये वाचन मिळते। तर फॅक्टर्स टू बी व्ह्यूड फॉर करेक्ट इल्युमिनेशन म्हणजे आपल्याला करेक्ट इल्युमिनेशन करायचं असतं तर कोणत्या कोणत्या फॅक्टरला महत्व द्यावं लागेल किंवा कन्सिडर करावं लागेल। कसं असते, नेचर ऑफ वर्क, त्याच्यानंतर डिझाईन ऑफ अपार्टमेंट, त्याच्यानंतर त्याची कॉस्ट आणि त्याचा मेंटेनन्स फॅक्टर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार। जे पहिली गोष्ट सांगितली नेचर ऑफ वर्क, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण, कामाचे स्वरूप। कामाचे स्वरूप लक्षात घेऊन पुरेशी आणि योग्य प्रकाश व्यवस्था ठेवली पाहिजे। उदाहरणार्थ रेडिओ आहे, टीव्ही आहे, असेंब्ली आहे,
ह्या सगळ्या नाजूक कामांना कामाचे उत्पादन वाढविण्यासाठी चांगली प्रकाश व्यवस्था असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी स्टोरेज, गॅरेज ह्या सगळ्या ठिकाणच्या रफ कामासाठी कमी प्रकाशाची आवश्यकता आहे, ते तुम्हाला इथं प्रिफर करू शकता तुम्ही. चांगली प्रकाश योजना आखताना अपार्टमेंटचे डिझाईन लक्षात घेणे आवश्यक आहे. याचाच अर्थ असा की प्रकाश स्रोताद्वारे जे पण उत्सर्जित होणारे प्रकाश रहिवाशांच्या किंवा तिथल्या कामगारांच्या डोळ्यामध्ये तीक्ष्ण स्वरूपात जाऊ नयेत. किंमत, दॅट इज कॉल्ड द कॉस्ट. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे पैसा सगळ्यात महत्वाचा घटक. याचाच विचार विशिष्ट हेतूसाठी प्रकाश योजना तयार करताना आपण सगळ्यांनी केला पाहिजे. कोणत्याही चांगल्या प्रकाशमानाचे गुणधर्म काय असते, दॅट इज कॉल्ड द प्रॉपर्टीज ऑफ गुड इल्युमिनेशन. सगळ्यात आधी काय असते, पुरेसा प्रकाश असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्या डोळ्यावर त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, म्हणजे आघात करायचा नाही. त्यामुळे काय होऊ शकते, हे जर लाईट आपल्या डोळ्यावर पडले तर चमक निर्माण होते. आणि ते अशा ठिकाणी स्थापित केले पाहिजेत की ते एक समान प्रकाश आपल्याला दिले पाहिजे आणि तो आवश्यकतेनुसार आपण योग्य प्रकाराचा असला पाहिजे. त्याच्यानंतर काय, त्यात योग्य शेड आणि रिफ्लेक्टर असले पाहिजेत. व्हॉट आर द ॲडव्हांटेजेस ऑफ इल्युमिनेशन असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला त्याचे फायदे काय आहेत. एक तर चांगल्या प्रकाशमानामुळे कार्यशाळेमध्ये कामाची कार्यक्षमता वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या प्रकाशमानामुळे अपघाताची शक्यता कमी होते आणि या अपघाताची शक्यता कमी झाली त्याच्यासोबत चांगलं प्रकाशमान असेल तर डोळ्यावर ताण येत नाही. त्याच्यानंतर जेवढे पण साहित्याचे आहे तर त्या साहित्याचा अपयोग आणि तोटा कमी होतो आणि यामुळे आपल्या घरातील जे अंतर्गत सजावट आहे ते वाढते. मित्रांनो, लॉज ऑफ इल्युमिनेशन, दॅट इज कॉल्ड द प्रकाशाचे नियम. बेसिकली देर आर टू टाइप्स ऑफ लॉज ऑफ इल्युमिनेशन. एक आहे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ आणि दुसरा आहे लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ. चला तर मग दोन्ही लॉ बघू आपण. इन्व्हर्स स्क्वेअर लॉ काय असते बघा, की जर वर्तुळाच्या आतील त्याच्या भागाची त्रिज्या 1 मीटर पासून r रेडियस पर्यंत जर वाढवली असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 4π पासून 4πr² पर्यंत वाढेल. केंद्राकडे एक कॅन्डलाच्या स्थिर प्रकाशाच्या स्रोताच्या सहाय्याने त्रिज्या r असलेल्या प्रत्येक मीटर क्षेत्रफळामागील एकूण लुमेनची संख्या असते. म्हणून पृष्ठभागाचा प्रकाश हा प्रकाशाच्या स्रोतापासूनच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात असतो. या सगळ्याच गोष्टीला त्या प्रकाशमानाचा इन्व्हर्स स्क्वेअर लॉ असे म्हणायचं. लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ नियमानुसार प्रकाशमान दॅट इज कॉल्ड ई हा कसा असतो, त्या इन्सिडेंट फ्लक्सची दिशा आणि त्याचा पृष्ठभाग यांच्यामध्ये असलेल्या लांबी दिशा यामधील कोसाइनच्या कोनाच्या समप्रमाणात असतो आणि प्रकाशमान बरोबर 1/d² इंटू कॉस थिटा. हे कॉस थिटा माहिती आहे तुम्हाला अँगल, आणि जेथे लुमिनस इंटेन्सिटी एक कॅन्डल असणाऱ्या स्त्रोतापासून त्या पृष्ठभागाचे अंतर d स्मॉल d असते. मित्रांनो, म्हणून आपण काय सांगायचं की E1 बरोबर जे पण अँगल फाय असेल तो डिवायडेड बाय त्याचा एरिया, म्हणजे समजा एरिया ABCD घेतला तर कळालं. बट आपली जे दुसरा प्रकाशमान होता तो E2 काय होता, E2 ची व्हॅल्यू काय असते, फाय बाय त्याचा एरिया, म्हणजेच काय असेल EFGH. क्लिअर. म्हणून काय सांगायचं, या एरिया ABCDचा जर विचार केला तर काय येते, ABCD बरोबर AB गुणिले BC, करेक्ट आहे. आणि एरिया EFGH इक्वल्स टू EF इंटू व्हॉट, GF. कळालं मित्रांनो. लॅम्पचे प्रकार, दॅट इज कॉल्ड द टाइप्स ऑफ लॅम्प. सध्या विविध प्रकारचे इलेक्ट्रिक लॅम्प उपलब्ध आहेत. या लॅम्पची रचना आणि प्रत्येकाची कार्यपद्धती आणि त्याचे तत्व भिन्न आहेत. लॅम्पचे त्यांच्या कार्यपद्धतीनुसार हे जे वर्गीकरण आहे ते दिसेल तुम्हाला. फिलामेंट लॅम्प हे
प्रकाश निर्माण करणाऱ्या साधनामध्येच येतात आणि त्यांनाच आपण इनकॅन्डिसेंट लॅम्प असे म्हणतो. ह्या लॅम्पचा फिलामेंट हाय टेम्परेचरला गरम होऊन त्याची उष्णता निर्माण होत असते. चला तर मग पहिला प्रकार फिलामेंट लॅम्प. काय असते बघा बरं फिलामेंट लॅम्प? ज्या लॅम्पमध्ये धातुयुक्त, कार्बनयुक्त किंवा इतर फिलामेंट हे इलेक्ट्रिक करंटच्या सहाय्याने एक शुभ्र प्रकाश देतात, त्यालाच आपण काय म्हणतो? फिलामेंट लॅम्प. व्हॅक्यूम लॅम्प हा जो प्रकार आहे याच्यामध्ये हे फिलामेंट हे निर्वात पोकळीमध्ये कार्यान्वित करतात आणि त्यांनाच आपण व्हॅक्यूम लॅम्प असे म्हणतो. गॅस फील्ड लॅम्प. मित्रांनो, फिलामेंट हे गॅसमध्ये कार्यान्वित करतात आणि त्यांनाच गॅस फील्ड लॅम्प असे म्हणतात. हॅलोजन लॅम्प. ज्या टंगस्टन फिलामेंट लॅम्प मध्ये अतिशय कमी जागेमध्ये उदासीन वायू आणि आयोडीन किंवा ब्रोमिनचा हॅलोजन भरून ते इलेक्ट्रिक करंटच्या सहाय्याने कार्यान्वित केले जाते, त्यालाच हॅलोजन लॅम्प असे म्हणतात. आर्क लॅम्प. ज्या इलेक्ट्रिक लॅम्प मध्ये प्रकाश हा आर्क मार्फत उत्सर्जित केला जातो त्याला आर्क लॅम्प असे म्हणायचे. ज्या लॅम्प मध्ये वायू किंवा वाफेमार्फत दोन इलेक्ट्रोडच्या दरम्यान डिस्चार्जद्वारे प्रकाशाची निर्मिती होते त्याला डिस्चार्ज लॅम्प असे म्हणायचे. सध्या बनविल्या जाणाऱ्या कार्बन जे फिलामेंट आहेत त्या फिलामेंट लॅम्पचा उपयोग मर्यादितच आहे आणि याचा वापर बॅटरी चार्जिंग म्हणजे लॅम्प रेजिस्टन्स आणि किरणोत्सारी उष्णता उत्सर्जक साधनांमध्ये होतो. हे जे लॅम्प असतात ते लालसर रंगाचा प्रकाश देतात आणि 2000 डिग्री सेल्सिअस या उच्च तापमानाला कार्यान्वित होतात. यापेक्षा जास्त तापमानाला त्या कार्बनचे वाफेमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ते जे लॅम्पची काच आहे किंवा आवरण आहे हे काळे होते. कार्बन फिलामेंट लॅम्पचे आउटपुट जनरली 3 लुमेन पर वॅट एवढे आहे. टंगस्टन फिलामेंट लॅम्प. या लॅम्प मध्ये अतिशय बारीक टंगस्टनची तार असते. फिलामेंट लॅम्प मधील हवा निर्वात केली जाते. लॅम्पचे फिलामेंट हे टंगस्टन पासूनच बनविलेले जाते कारण टंगस्टनचा वितरण बिंदू अतिशय हाय असतो. हे फिलामेंट 2300 डिग्री सेल्सिअस म्हणजे 2300 डिग्री सेल्सिअस पर्यंत कार्यान्वित होतात आणि त्यांची प्रकाश देण्याची क्षमता 8 लुमेन पर वॅट एवढी आहे. टंगस्टन फिलामेंट लॅम्प मध्ये जनरली 2 प्रकारचे फिलामेंट असतात. एक म्हणजे सिंगल कॉइल्ड फिलामेंट आणि दुसरं म्हणजे कॉइल्ड फिलामेंट. कॉइल्ड फिलामेंट लॅम्पचा मेन फायदा असा असतो की त्याची लाईट आउटपुट ही सिंगल कॉइल पेक्षा जास्त असते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कॉइल्डचा मुख्य फायदा म्हणजे त्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रकाश हा बाहेर पडतो. जनरल लाईट सर्व्हिस म्हणजे जे आपण GLS म्हणतो तर त्या फिलामेंट लॅम्पचा वापर घरामध्ये बायोनेट लॅम्पच्या सहाय्याने केला जातो. विशेष फिटिंग मध्ये वापरण्यात येणाऱ्या छोट्या लॅम्प मध्ये स्मॉल बायोनेट कॅप दॅट इज SBC वापरण्यात येतात. काही GLS लॅम्प मध्ये एडिसन स्क्रू टाइप म्हणजे ES कॅप वापरण्यात येते आणि त्या ठिकाणी अजून लहान एडिसन स्क्रू कॅप SES किंवा त्याला जायंट एडिसन वापरण्यात येतात. रेटेड व्होल्टेज पेक्षा जास्त व्होल्टेजवर फिलामेंट लॅम्प ऑपरेट केल्यास त्याचे आयुष्यमान कमी होईल. कमी ऑपरेटिंग व्होल्टेजमुळे त्याचे आयुष्य वाढते. हाय व्होल्टेजवर पांढरट आणि निळसर असा प्रकाश देतो आणि त्याच्या कार्यक्षमतेवर कार्य करतो. मित्रांनो, प्रकाश योजनेसाठी लक्षात घ्यावयाचे मुद्दे बघा. पॉइंट्स टू बी रिमेंबर्ड व्हाईल डिझायनिंग द इल्युमिनेशन डायरेक्ट लाइटिंग अँड इनडायरेक्ट लाइटिंग. काही लाइटिंग जेव्हा करतो आपण त्याची वर्गवारी काही प्रमाणामध्ये आहे, मी तुम्हाला ते सांगणार पण आहे. उदाहरणार्थ अंतर्गत डायरेक्ट लाइटिंग असेल, इनडायरेक्ट लाइटिंग असेल, कोर लाइटिंग असेल किंवा स्पॉट लाइटिंग असेल. या सगळ्या प्रकारचे लाइटिंग करण्यासाठी त्याप्रमाणे साहित्य सुद्धा उपलब्ध असते. जसे की आपल्या छताचं फिक्सिंग साहित्य असेल, भिंतीवरील स्क्रू म्हणजे आपण जे बसून जे फिक्सिंग साहित्य असते ते, आणि ने आण करता येण्यासारखी फिक्सिंग साहित्य असेल आणि त्यासाठी पूरक लाइटिंग साहित्य असेल. लाइटिंगचे फिटिंग प्रकार आणि परफॉर्मन्स जर बोललो तर त्याच्यामध्ये आता जे सांगितलं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार असतो तो डायरेक्ट लाइटिंग टाइप असतो. दुसरा जो आहे तो इनडायरेक्ट लाइटिंग टाइप आहे. तिसरा जो आहे तो सेमी डायरेक्ट टाइप आहे अँड द फोर्थ वन इज सेमी इनडायरेक्ट टाइप. डायरेक्ट लाइटिंग टाइप या पद्धतीमध्ये जी पण कार्यक्षमता आहे ती जास्तीची मिळणार. फ्लुइड आणि इंडस्ट्रियल लाइटिंग साठी याचा आपण उपयोग करतो.
इनडायरेक्ट लाइटिंग टाइप. अशा प्रकारची लाइटिंग तीव्र प्रकाशापासून संरक्षण मिळण्यासाठी डिझाइन केली जाते. याचा विशिष्ट उद्देशासाठी आपण वापर करतो. मित्रांनो, तीव्र प्रकाशापासून संरक्षण आणि इतर विशिष्ट कारणांसाठी किंवा ऑफिससाठी डिझाइन केले जाते. सर्वसाधारण डिफ्युजिंग टाइप सिस्टीम मध्ये त्याची कार्यक्षमता कमी मिळते आणि प्रकाशाचे वितरण एकसारखे होते. सेमी इनडायरेक्ट टाइप. मित्रांनो, सेमी इनडायरेक्ट टाइप जे प्रकारची लाइटिंग आहे ती चकाकी टाळायची असेल तर आपण याची डिझाइन करतो आणि विशिष्ट हेतूसाठीच आपल्याला ते शिफारस केली जाते. जनरली जेव्हा पण आपल्याला जे प्रकाशाचे परावर्तन जे बोलतो आपण, दॅट इज कॉल्ड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर त्याचे टाइप जे आहेत ते 3 प्रकारचे आहेत. एक म्हणजे स्पेक्युलर रिफ्लेक्शन, दुसरा म्हणजे डिफ्यूज रिफ्लेक्शन आणि तिसरं म्हणजे स्प्रेड रिफ्लेक्शन. स्पेक्युलर रिफ्लेक्शन, जेव्हा प्रकाश आरशासारख्या पृष्ठभागावर पडतो तेव्हा तो त्याच दिशेने आणि त्याच पातळीमध्ये परावर्तित होतो. त्याला आपण बाउन्सिंग बॅक म्हणतो. त्याला स्पेक्युलर रिफ्लेक्शन असे म्हणायचं. उदाहरण द्यायचं सगळ्यात सोपं म्हणजे एखाद्या कारचा लॅम्प, जेव्हा प्रकाश पृष्ठभागावर पडतो तेव्हा सर्व दिशांनी परावृत्त होतो आणि त्यालाच भिन्न दिशा रिफ्लेक्शन म्हणायचं. या पद्धतीचा उपयोग ज्या वेळेस सर्व ठिकाणी प्रकाश द्यायचा असेल त्या ठिकाणी आपण करतो. स्प्रेड रिफ्लेक्शन, या पद्धतीमध्ये न चमकणारा धातूचा पृष्ठभाग आणि सॅटिन सारखी चमक असणाऱ्या पृष्ठभागाचा वापर करून एक दिक किंवा भिन्न दिक परावर्तनाचा स्प्रेड इफेक्ट साधला जातो. यासाठीच व्हीट्स किंवा सिंथेटिक इनॅमल असलेले जे पृष्ठभाग आहे ते त्या लाईटच्या फिटिंगसाठी आपण प्रिफर करतो. मित्रांनो, रिफ्लेक्टरचे प्रकारच बघा. दॅट इज कॉल्ड द टाइप्स ऑफ रिफ्लेक्टर. रिफ्लेक्टर शिवाय कोणताही लॅम्प कोणत्याही दिशेस लाईट प्रकाश देऊ शकत नाही. म्हणून एखादा लॅम्प रिफ्लेक्टरद्वारे चालू केला असता ज्या ठिकाणी तुम्हाला प्रकाश पाहिजे आहे त्याच ठिकाणी तुम्ही त्या प्रकाशावर नियंत्रण ठेवू शकता. याचे जे प्रकार आहेत ते 3 टाइप. एक म्हणजे डिस्पर्सिव्ह टाइप, दुसरा म्हणजे मिरर टाइप, तिसरा म्हणजे पॅराबोलिक आणि सॉफ्ट लाईट रिफ्लेक्टर. अशा प्रकारच्या रिफ्लेक्टरचा रिफ्लेक्टिंग सरफेस हा पांढऱ्या किंवा विटेरियस रंगाने पेंट केलेला असतो. विटेरियस रंग हा खर्चिक असतो आणि तो ओलसर आणि दमट वातावरणामध्ये उपयुक्त आहे. मिरर टाइप रिफ्लेक्टर, अशा प्रकारचा रिफ्लेक्टरचा सरफेस हा एक उच्च प्रकारचा पॉलिश्ड असतो. उदाहरण सिल्वर ग्लास, क्रोमियम प्लेटेड, कॉपर सीट अनुडाइज्ड, त्यासोबत अल्युमिनियमचे शेड्स या सगळ्या धातूचे असतात. अशा प्रकारचे रिफ्लेक्टर हे यार्ड लाइटिंग जे असतात तर त्यासाठी आपण प्रिफर करू शकतो. पॅराबोलिक आणि सॉफ्ट लाईट रिफ्लेक्टर. मित्रांनो, पॅराबोलिक रिफ्लेक्टर हे अतिशय हार्ड लाईट निर्माण करतात आणि त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त टंगस्टन लॅम्पचा वापर केला जातो. शाफ्ट जे लाईट रिफ्लेक्टरची समोरची जी बाजू असते ते सील केली जाते, म्हणून त्यामध्ये निर्माण होणारे लाईट हे डिफ्यूज असते. स्पॉट लाईट रिफ्लेक्टरमुळे लाईट बीम मध्ये बदल सुद्धा निर्माण करता येतो. तुम्ही हे जे शब्द आहे ते खूप ठिकाणी बघितलेले असेल. सिनेमा प्रोजेक्टरच्या लेन्स सोबत असणारी लाइटिंग किंवा सोबत असणारी एक प्रकाश योजना किंवा असे जे लाईट आहे तुम्ही जनरली थिएटरमध्ये वगैरे बघितलेले असणार आहेत. म्हणजेच काय, थिएटरमध्ये विशिष्ट भाग प्रकाशित करण्याच्या योजनेला स्पॉट लाइटिंग म्हणायचं. स्पॉट लाइटिंग हा अशा ठिकाणी असला पाहिजे की पाहणाऱ्याला तो दिसता कामा नये. विशिष्ट प्रकारचे सँडिलियर म्हणजे झुंबर सारखा प्रकार, सिलिंग बीम किंवा वॉल ब्रॅकेटमध्ये याचा उपयोग होतो. सप्लिमेंटरी लाइटिंग, जेव्हा मुख्य लाइटिंगमुळे आपले निर्मितीचे हेतू साध्य होत नाही किंवा मुख्य लाइटिंगमध्ये सुद्धा काही विशिष्ट भाग ठळकपणे दिसावा अशी आपली अपेक्षा असते, तेव्हा हे जे सप्लिमेंटरी टाइप म्हणजे एक सपोर्टिंग लाइटिंग आपण वापरतो. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लेसन क्रमांक 86 म्हणजे इल्युमिनेशन याची माहिती घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण लेसन क्रमांक 87 म्हणजे लो व्होल्टेज लॅम्प याची माहिती पाहणार आहोत. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. व आमचं जे यूट्यूब चॅनल आहे IVVP ऑनलाईन, या यूट्यूब चॅनलला नेहमी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.